नमस्कार, मी अनघा. अन्नपूर्णेच्या वात्सल्य खुणा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे बाजारात खूप कैऱ्या उपलब्ध आहेत आणि कैरीपासून बनवला जाणारा एक चटपटीत पदार्थ म्हणजे कैरीची डाळ. कैरीची डाळ विशेषतः चैत्र महिन्यात बनवली जाते. चैत्र गौर म्हणजे गृहिणींचा उत्सव. चैत्र शुद्ध तृतीयेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत चैत्र गौर घरोघरी बसते. त्यामुळे या दरम्यान चैत्र गौरीचे हळदी कुंकू केले जाते आणि त्यासाठी विशेषतः कैरीची डाळ आणि पन्ह बनवण्याची प्रथा आहे. तर आज आपण बघूयात चटपटीत अशी कैरीची डाळ. कैरीच्या डाळीसाठी लागणारे साहित्य आहे हरभऱ्याची डाळ. ही डाळ 2 वाट्या डाळ आहे. मी रात्रभर भिजत ठेवलेली आहे. जर तुम्हाला लवकरात लवकर हवी असेल तर तुम्ही किमान 5 ते 6 तास ही डाळ भिजत घालावी लागते. जर खूप लवकर हवी असेल तर तुम्ही गरम पाण्यात भिजवू शकता, पण त्यामुळे डाळीला वास लागतो. त्यामुळे शक्यतो ही डाळ रात्रभर भिजत घालावी. मेन म्हणजे कैरी लागते याच्यासाठी. जितकी कैरी आंबट आहे त्याच्यानुसार तुम्हाला प्रमाण घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, ही बेडगी मिरची घेतलेली आहे आपण, 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, मीठ, साखर, फोडणीसाठी आपल्याला मोहरी लागणार आहे, डाळ वाटताना आपण जिरे घालणार आहोत, हिंग, हळद आणि तेल. सगळ्यात आधी आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊया, कारण ही जी फोडणी आहे ती गार व्हावी लागते. जर आपण गरम फोडणी डाळीमध्ये घातली तर आपली डाळ खराब होऊ शकते. त्यामुळे आधी फोडणी करायची. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे. त्यामध्ये आपण साधारण 2 चमचे तेल घालूया की त्याच्यामध्ये मोहरी तडतडली आहे. त्याच्यामध्ये हिंग घालूया, कढीपत्ता, मिरची आपल्याला घालायची, बेडगी मिरची 2 मिरच्या घातल्यात मी इथे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हळद घालायची. हळद सुरुवातीला घातली तर ती करपू शकते, त्यामुळे ती सगळ्यात शेवटी घालायची. हे आपण व्यवस्थित मिक्स करूया. आणि ही फोडणी आपण गार करत ठेवूया. आपण डाळ वाटून घेऊया. आपण ही जी डाळ भिजत घातली होती त्यातलं पूर्ण पाणी मी निथळून घेतलंय आणि फक्त डाळ आपल्याला वाटून घ्यायची. याच्यात थोडं सुद्धा पाणी आपल्याला घालायचं नाहीये. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेते. डाळ वाटताना त्यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आणि हिरव्या मिरच्या, 2 मिरच्या मी घेतल्या तिथे. पूर्ण बारीक नाही करायची आपल्याला डाळ, थोडीशी जाडसरच वाटायची. अशाच पद्धतीने आपण ही सगळी उरलेली डाळ सुद्धा वाटून घेऊया. अशा पद्धतीने आपण डाळ जाडसर वाटून घेतलेली आहे. डाळ जाडसरच वाटायची, कारण ती दाताखाली आल्यानंतर छान लागते. तर आता यामध्ये आपण कैरी मिक्स करून घेऊयात. ही कैरी मी त्याचं साल काढून किसून घेतलेली आहे. कैरी ज्या प्रमाणात आंबट असेल त्यानुसार आपण इथे कैरी घालायची आहे. डाळ थोडीशी आंबटच छान लागते. तर 2 वाट्यांसाठी मी साधारण 1 वाटी कैरीचा किस घेतला आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. 1 ते 1.5 चमचा मी मीठ घातलं. थोडीशी साखर घातली याच्यामध्ये. कैरी आंबट आहे त्यामुळे चव बॅलन्स करण्यासाठी साखर. आपण आता हे सगळं मिक्स करून घेऊया. डाळीमध्ये आपण कैरी व्यवस्थित मिक्स केली आहे. तर यामध्ये मी आता फोडणी घालते.
फोडणीसुद्धा डाळीमध्ये छान मिक्स करून घ्यायची. आता यामध्ये आपण कोथिंबीर घालूया. खूप सारी कोथिंबीर घालायची. परत एकदा छान मिक्स करू. आपली आंब्याची डाळ तयार आहे, तर ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशी ही आंबट गोड चवीची कैरीची डाळ अतिशय चविष्ट लागते. ही डाळ हळदी कुंकवाला करायला तर काहीच हरकत नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सुद्धा या कैरीच्या डाळीचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. कैरीची डाळ आणि पन्ह, आहा हा, काय सुरेख मेनू होतो. नक्की करून बघा कैरीची डाळ.